वसई विरार मधला जे विकास कामं आहेत की जे रखडलेले आहेत त्याची पाहणी आज नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक आणि स्वतः महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी केलेले आहेत। माझ्यासोबत आता स्वतः आमदार आणि आयुक्त आहेत। आमदार साहेब काय सांगणार एकंदरीत की आज कुठे कुठे पाहणी केलेली आहे आणि कोणते मुद्दे आहेत? आज आम्ही नारंगी हा ओव्हरब्रिज आहे त्याची पाहणी करतोय। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे म्हाडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणून ओळखलं जातं तर 50-60 कोटी रुपये खर्च करून अजूनही ते पूर्णत्वास गेलेलं नाही, त्याची पाहणी करणार आहोत आत्ताच। त्याप्रमाणे मुलजी मेहता शाळेजवळ एक बिल्डिंग इमारत बांधलेली आहे सांस्कृतिक भवन म्हणून, तिथे काम अजूनही अर्धवट अवस्थेत आहे। त्याच्या बाजूला एक प्लेग्राऊंड आहे, तिथे कंपाऊंड केल्यामुळे डेव्हलप झालं नाही। असे जे काम महापालिकेतर्फे जे प्रकल्प चालू आहेत ते काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आजचा आमचा प्रवास आहे। हा जो ब्रिज आहे, ज्या ब्रिज जवळ आपण उभे राहिलेलो आहोत, तर या ब्रिज जर चालू झाला तर मोठी समस्या, ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे। पण 6 वर्षापासून हा ब्रिज का रखडला आहे? हा ब्रिज का रखडला आहे याच्यामध्ये मला काय जायचं नाही। लवकरात लवकर पूर्ण कसं होईल ह्यासाठी प्रयत्न करणं हे माझं काम आहे आणि ते मी आयुक्त साहेबांच्या सहकार्याने, चौधरी साहेब आहेत आमचे रविपूर यांच्या सर्व सहकार्याने आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। त्याचबरोबर नालासोपारा ईस्ट वेस्ट, अलकापुरीचं असेल, श्रीप्रस्थाचं ओसवानगरीचं असेल, विराटनगरचं असेल आणि वसईचं एक ब्रिज असेल, हेही 4 ब्रिज कसे लवकरात लवकर पूर्ण होतील। रिंग रूटचा जो विषय आहे तोही कसा मार्गी लागेल आणि हायवे पासून आतमध्ये येणारे जे रस्ते आहेत ते कॉन्क्रीटसाठी आयुक्त साहेब प्रयत्न करतात, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यासाठी प्रयत्न करतो। त्याचबरोबर इथे जे ब्लॅक स्पॉट आहेत की जिथे नेहमी रस्त्यावर खड्डे पडतात, आमच्या आयुक्त साहेबांची चर्चा झाली आणि ह्या इथे कॉन्क्रिटीकरण लवकरात लवकर पावसाच्या पूर्वी करून तिथे जो खर्च येतो प्रत्येक वर्षी आणि रस्ता खराब होतो, खर्च येण्यापेक्षा रस्ता खराब होतो, तो कायमची कटकट दूर होण्यासाठी आयुक्त साहेब प्रयत्न करतात, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ह्यासाठी प्रयत्न करतो। आम्हाला विश्वास आहे चांगल्या कामासाठी लोकांचा पाठबळ आहे, सरकार आमच्या पाठीशी आहे, केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे आणि सगळी जनता आमच्या पाठीशी निश्चितपणे आहे। माझ्यासोबत स्वतः आयुक्त साहेब आहेत अनिल कुमार पवार सर। पूर्ण हे जे रखडलेले प्रकल्प आहेत हे लवकर मार्गी लागण्यासाठी आपण तर प्रयत्न करत आहात। शहरामधली एक सुविधा ज्या आहेत लोकांना मिळाव्यात त्यासाठी आपण प्रयत्न करतात, परंतु मग या सगळ्या पद्धतीला आपण कशा पद्धतीने बघतो? आता आमदार महोदयाने जे प्रकल्प आपल्याला सांगितले ते लवकरात लवकर आणि टाईम बाउंड मॅनरमध्ये पूर्ण होण्यासाठीचा हा आमचा आजचा पाहणी दौरा आहे आणि त्यासाठी सर्व महापालिकेचे अधिकारी संबंधित यंत्रणांना सोबत घेऊन जागेवरच त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन किंवा त्यांच्या वरिष्ठांशी बोलून हा लवकरात लवकर वेळेत पूर्ण होतील यासाठी आमचा हा पाहणी दौरा आहे आणि यापुढे या सर्व विकास जे प्रलंबित कामं आहेत त्यांचा पाठपुरावा आम्ही करतो आहे। आता जसं या शहराची रचना जर बघितली तर सॉसर शेप म्हणजे कबजीसारखी रचना असलेलं आहे, त्यामुळे 35 किलोमीटरचा आपल्याला जो शिवशोर लाभलेला आहे, समुद्रकिनारा लाभलेला आहे, त्यामुळे भरतीचं पाणी आपल्या शहरामध्ये येत असतं आणि साधारणतः पावसाचं पर्सेंटेज जर बघितलं तर 2700 mm पासून तर 3300 mm इतक्या ह्या रेंजमध्ये आपल्या इथे पाऊस पडत असतो, त्यामुळे सकल भागामध्ये पाणी साचण्याचं प्रमाण वाढत आहे। याबद्दल आमच्या शहरातील आपले प्रामुख्याने 2 आमदार महोदय, पर्टिक्युलरली स्नेहा मॅडम आणि नाईक साहेब, अंतरे साहेबांनी सुद्धा इव्हन आमच्याकडे अनेक वेळा चर्चा केलेली आहे की हे जे ब्लॅक स्पॉट्स आहेत हे ब्लॅक स्पॉट आपण आयडेंटिफाय केले पाहिजे आणि पॅचवर्कवरचा होणारा हा खर्च वार्षिक स्वरूपाचा तो कमी झाला पाहिजे आणि तो विधायक कामासाठी वापरला गेला पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही कन्सल्टंटची अपॉइंटमेंट करून ह्या शहरामध्ये एकूण 114 एवढे संख्येचे ब्लॅक स्पॉट नक्की केले आणि ब्लॅक स्पॉट फक्त ठराविकच करण्यापेक्षा त्या कन्सल्टंटने आम्हाला सगळे एस्टिमेट्स तयार करून घेतले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आपण पूर्ण स्ट्रेच एकेकाची केली तर आपल्याला उपयोगी पडली, नाही तर आपल्याला पण अँड्युलेशन्स येतील, म्हणजे काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण पुढे परत गॅप होईल, तर असं नको व्हायला आणि साईड ड्रेन पण पाहिजे, नाही तर मग त्या कॉन्क्रिटीकरणाच्या क्षेत्रावर देखील पाणी साचून राहील किंवा खाली साचून राहील। त्यामुळे आम्ही असे 114 स्पॉटचं प्राधान्याने 64 आम्ही असे अलाइनमेंट फायनल केल्या की ज्याची साधारणतः सरासरी किंमत 225 कोटी रुपयापर्यंत आहे आणि ती प्रोव्हिजन आम्ही आता बजेटमध्ये पण करतो आहे आणि आपल्या 3 आमदार महोदयांच्या माध्यमात आम्ही शासनालाही हा प्रपोजल पाठवतो आहे आणि मी डिझास्टर मॅनेजमेंटचे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी सुद्धा याविषयी बोललेलो आहे की आम्हाला हा एक प्रकारचा मॅनमेड डिझास्टर आहे, तर याच्यावर मिटिगेशन करण्याकरता
म्हणजे कॉन्क्रिटीकरण हा एक उपाय आहे आणि साईड ड्रेन करणं हा एक उपाय आहे. तर याच्यासाठी शासनाला कडनं काही आम्हाला डिझास्टर मॅनेजमेंटमधून पैसा मिळणार आहे का? दुसरा मुद्दा म्हणजे नगर विकास विभागाच्या निधीमधून काही पैसा मिळणार आहे का? तर ते प्राप्त झाल्यानंतर आम्ही समायोजित करू. तोपर्यंत आम्ही महापालिकेच्या बजेटमधून तो खर्च करण्याचं आमचं नियोजन आहे. त्यासाठी साधारणतः आता या पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्या निविदा निघतील आणि त्याला आर्थिक व प्रशासकीय मान्यता देणार आहोत. आणि साधारणतः 15 जूनपर्यंत जेवढे काही स्पॉट्स आम्हाला नक्की करता येतील ते आम्ही करतोय. प्राधान्याने आता मी जेव्हा बघतो घास रोडला करारी राईस मिल ते आहेत, त्याच्या पुढचा भाग आहे तिथं एक तर तो रोड फार कंजेस्टेड आहे आणि त्या ठिकाणी ट्रॅफिक खूप जाम होते, अशीही जाम होते. पावसाळ्यात तर कम्प्लिटली जाम असते. त्यामुळे ते काही अशी मेजर ब्लॅक स्पॉट जे आहेत ते पहिले प्राधान्याने आम्ही सुरुवात करतो आहे, जेणेकरून त्या ठिकाणी नागरिकांचं म्हणजे प्रवास जो असेल तो सुशय होईल. कमीत कमी स्वरूपामध्ये तिथं आजचा जो हा पूर्ण पाहणी आहे ही रखडलेली कामं आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरचे स्पॉट अशीच एकत्रित आहे. हो, पावसाळ्यापूर्व कामांची पाहणी तर आहेच, प्लस रखडलेली जी कामं आहेत जी आता साहेबांनी सांगितली की बऱ्याच कालावधीपासून रखडलेली ती पूर्ण वेळेत करणं हे एक धोरण या ठिकाणी आहे. आणि त्यांचं म्हणणं असं की प्रशासन आणि त्याच्या सभोवतीचे जे घटक आहेत सगळे MSCDCL असेल, PWD असेल, केंद्र शासनाचं रेल्वेचा विभाग असेल, या सर्वांनी एकत्रित केलं तर हे कामं टाईम बाउंड मॅनरमध्ये पूर्ण होतील असा त्यांचा सारखा आग्रह आहे. आणि त्या दृष्टिकोनात आम्ही पण प्रयत्न केले पाहिजे म्हणून आम्ही एकत्रित दौरा करायचं नक्की केलेलं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.